आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी मुंबईमधून आहे। परळच्या लक्ष्मी कॉटेज जवळ मध्यरात्री जोरदार राडा झाला। दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, दगडफेक करण्यात आली असं समजतंय। जॉइंट सीपी मनोज शर्मा यांनी या संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा जाणून घेतलाय। पोलिसांकडून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला। एका गटाने घोषणाबाजी सोबतच त्यांनी परिसरातील बॅनर सुद्धा फाडले अशी माहिती देण्यात आली आहे। दरम्यान दोन गटातील राड्यानंतर स्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे अशी माहिती सहपोलीस आयुक्त मनोज शर्मा यांनी दिली आहे। मुंबईच्या परळ भागामध्ये लक्ष्मी कॉटेज जवळ मध्यरात्री तुफान राडा झाला। दोन्ही गटांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे, जुई जाधव यांनी पाहूयात। परळच्या लक्ष्मी कॉटेज या इमारतीजवळ काल रात्री एक धक्कादायक प्रकार घडला। तो प्रकार म्हणजे की दोन गटांमध्ये घोषणाबाजी आणि या घोषणाबाजीचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। खरं तर संध्याकाळी याच परिसरामध्ये दोन गट आमने-सामने आले, घोषणाबाजी दिली आणि काही बॅनर फाडण्यात आले आणि सोबतच दगडफेक देखील झाल्याची माहिती आहे। परंतु आता जर आपण पाहिलं तर मग या इमारतीजवळ पोलिसांनी आपला गस्त जो आहे तो वाढवला आहे। पोलिसांनी धक्काबुक्की आणि शाब्दिक वाद झाल्याची पुष्टी केली आहे, मात्र या घटनेसंबंधी अधिक माहिती त्यांनी दिलेली नाही। खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त या घटनास्थळी अजूनही परिसरात तैनात करण्यात आला आहे आणि बॅरिकेड्स देखील लावण्यात आला आहे, ज्यामुळे कोणी अन्य व्यक्ती जी आहे ती या परिसरामध्ये म्हणजे या परिसराची बाहेरची व्यक्ती जी आहे ती आतमध्ये इमारतींमध्ये घुसू नये। मात्र तणावाचं वातावरण काल ह्या संपूर्ण परिसरामध्ये रात्री पाहायला मिळालं होतं। जेव्हा ही घटना घडली आणि त्याची माहिती पोलिसांना मिळाली तर तात्काळ पोलीस इथे आले घटनास्थळी आणि संपूर्ण परिस्थिती जी आहे ती त्यांनी शांत केली। मात्र आता पुन्हा एकदा अशी परिस्थिती घडू नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे आणि त्यामुळे सध्या तरी इथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची देखील खबरदारी पोलीस घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।